धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्रांच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरातांच्या राजकीय संबंधांवरून मोठं राजकीय वादळ आलं आहे। यातच त्यांचा संबंध अजितदादांच्या अपघाताशी असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केला। आता याला आमदार अमोल मिटकरी देखील पाठिंबा देत आहेत। तर रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या संशय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं मिटकरी म्हणाले। रुपाली ठोंबरे पाटलांनी जो काही संशय व्यक्त केलेला आहे तो संशय सुद्धा गांभीर्याने घेण्याचा आवश्यकता आहे। कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा महाराष्ट्रात लागू असताना अशा प्रकारे अघोरी पूजा दादांच्या बंगला सहयोग सोसायटी समोर बारामतीला आणि देवगिरी बंगल्याच्या समोर पण झाल्याचं कळलं। वास्तविक पाहता आम्ही विज्ञानवादी लोक असल्यामुळं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सारख्या संघटनेत काम केली असल्यामुळे आमचा या थोतांडावर अजिबात विश्वास नाही। पण या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित होतो की असं लिंबू भारणं, तिथं पूजा करणं हा जो अघोरी विद्येचा प्रकार केला गेलेला आहे त्याच्या मागं दादा नकोसे झाल्याचं काही लोकांना वाटत होतं का? आणि त्याचा मास्टर माइंड जो असेल तो या बाबाचा भक्त होता का? म्हणजे हा जो लिंग पिसाड भामटा आहे ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात आणि त्याचे मोठे मोठे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत आणि त्याचा एक फोटो मी पण ट्विट केलाय VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत। म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का? आणि त्याच्या सांगण्यावरून मग यांनी सल्ला देऊन कुणी तो अघोरी प्रकार घडून आणला SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येणार नाही।